नमस्कार. ऑल गोवा डिजिटल मीडिया असोसिएशन हांच्यातर्फे आयज आम्ही मोपा गांवांत येयल्ले आसा. तो हांगासले आमचे धडाडीचे पत्रकार उमेश शंकर गाड हांचो सत्कार करपा खातीर स्पेशल आयज आमी हांगासर येयल्ले आसात. तुमकां खबर आसतली फाटल्या दिसांनी पेडणे तालुका मर्यादीत आमी पत्रकारांचे सत्कार केल्ले. सो तेतून खंय तरी एका चुकीमुळे आमच्या कडल्यान तेंचो सत्कार उरिल्लो. सो तो सत्कार आयज आमी करपाक आयिल्ले आसा. सो आयज आमच्या मदीं आसा ऑल गोवा डिजिटल मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकर उमरसकर सर, तशेंच पेडणेचे ज्येष्ठ पत्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रांत एक द्रोणाचार्य ह्या नात्यान सगळ्यांक गायड करपी आयज आमचे तळवणेकर काका, तशेंच तेंच्या सौभाग्यवती आणि तेंचे 2 कन्या. सो हांव रिक्वेस्ट करता आयच्या सत्कार मुर्तींचो आमचे आयचे प्रमुख पावणे प्रकाश तळवणेकर काका की तांणी सत्कार करचो. नमस्कार. आज आम्ही मोपा उमेश गाड यांच्या घरा आसात. आज आम्ही ताचो भोवमान करपाक हांगा मुद्दाम येयल्या. जालें अशें कांय फाटल्या दिसांनी आमी एक पेडण्या मतदारसंघातल्या सगळ्या रिपोर्टरांचो सत्कार करपाचो ठरयलें आणि काही गोष्टी कमी पडल्या प्रमाणे आणि काही आमच्याय बी नजर चुकीन सरांचो सत्कार करपाचो उरलो. आणि हे सत्कार करचे मागीर अशी चर्चा जाली की त्या चर्चेनसून अशें कळ्ळें की एका बऱ्या ज्येष्ठ पत्रकार आमी विसारले आणि ही आमची मोठी चूक जाली आणि तेका लागून हे चुकीचो एक तुमकां प्रायचित्त अशें करपाचें प्रायचित्त अशें जालेंच आमचे कडेन. पूण ते आमी हे चुकोवपाक हो जो हे आसा तो त्यांच्या घरा कडेन येवन त्यांचो सत्कार केल्लो आसा. आणि त्यानंतर ह्या सत्काराक आमचे प्रमुख पावणे म्हणून प्रकाश तळवणेकर मेळ्ळे आमकां. तांकां आमी आज सकाळीच इन्वायट केले. आमी मातशे पत्रकाराच्या घरा कडेन या आणि त्यांचा भोवमान करूया म्हणून तांच्यांनी बीन आमकां हय म्हटलें. तांकां लागून तेंचे हांव धन्यवाद म्हणटा. आज जी आमी ऑल गोवा डिजिटल असोसिएशन जे सुरू केला त्या असोसिएशनातून एक पत्रकारांसाठी जनसेवेसाठी बरे कार्य करचे, कितें तरी लोकांकूय मीडिया असोसिएशन फायदो मेळचो आणि पत्रकारूय खंय तरी आमच्या नदरे समोर येवचे. आज अशें जाता की जे पत्रकार आपले हर उन्नरीपणान खंय तरी वताक पावसान खंय तरी भिजत भिजत आपले काम करीत असता आणि लोकांचो जो परिचय आसा, लोकांच्यो ज्यो बातम्यो आसा त्यो सदांच जनतेच्या फुड्यान हाडटात. आणि हे सगळें करता आसतना ते आमी जे आसात रिपोर्टर जे आसात तांकां आपल्या कुटुंबियाची चिंता आसना. कुटुंब एकीकडे उरता आणि ते एकीकडे उरता. दीसभर आणि देशभर भोंवतात पळय तसो ते भोंवत असतात. आणि ह्या पत्रकारांची खंय तरी कदर जावची अशें आमी चिंत्ता. एके काळी कितें जाता, पत्रकार खंय तरी वयता, रात जाता घरा येवपाक, खंय तरी कार्यक्रमान तो अडकता आणि तो घरांत भितर सरता आसतना अशी एक परिस्थिती निर्माण जाता की रातभर हो खंय आसलेलो, खंय गेल्लो अशेंय बी जाता. आणि असे खुबशे अनुभव आसात. तेन्ना तांकां सांगचें पडटा की आमी अशे कार्यक्रम आसले थंय आमकां लेट जालो. आणि हे सगळे पुराण कितें म्हणटा ते सगळें सोंसचें पडटा. हे सोंसता आसतना तांकां कितले त्रास जाता ते कोणाक खबर आसना. पूण उलयन वयता ती गोश्ट सोडा. पण आज त्यांच्या घरा आमी येयले. तांच्यांनी मोठ्या हितून आमचे स्वागत केले आणि आमचे कडल्यान त्यांच्यानी सत्कार आमचो स्वीकारलो. त्याबद्दल तांकां हांव धन्यवाद म्हणटा. त्याच्या बरोबर त्यांची कुटुंबीय आसा आमच्या वांगडा, त्यांच्यानी आमकां सहभाग दिलो
आज त्यांची पत्रकारिता गोंयाभर न्हय तर देशभर महाराष्ट्रान गोंयान अशी चालू आसा आणि हे काम करता आसतना तांकां आमी भितर वचून पळयत जाल्यार तांकां अनेक पुरस्कार मेळ्ळा, अनेक सत्कार जाले तांचे. म्हणजे ते कितले महान जे पत्रकार आसात, कितले पत्रकारितांत योगदान दितात ते आयज आमकां घरा कडेन येतकीच कळ्ळें. जशें आमी खंय तरी भायर भोंवतात तेन्ना केन्ना कोणाची जाग आसना, कोण कोणाक काय वळखना अशी परिस्थिती आसता. आनी आज जे मोपासून पेडण्यासून इतके पयस रावतात ते येता आसतना आमकां तेंचे घर सोदचें पडलें, खंय तरी दोंगर दिसले आणि ह्या इतक्या भितरसून एका एकदम एका तेटीक अशें पावून थंयसरसून ते आख्या देशभर आणि महाराष्ट्रभर पत्रकारिता करतात. खरेंच हांव तुमकां धन्यवाद म्हणटा आणि तुम्ही आमकां योगदान दिलें, तुम्ही आमचे कडल्यान बरो भोवमान आमचो स्विकारल्या बद्दल तुमकां धन्यवाद म्हणटा आणि माझी 2 उतरां सोंपयता. धन्यवाद. नमस्कार. गोवा डिजिटल असोसिएशन चे अध्यक्ष आमचे खूप जुने मित्र कमलाकर हुमरसकरजी या पत्रकारितेच्या क्षेत्रात ज्यांच्याकडून मला सन्मान माझा केला ते या क्षेत्रातले माझे गुरुवर्य प्रकाशजी कळवणेकर, माझे मित्र आमचे गौरेश, आणि या सर्वांनी इथे येऊन मला हा सन्मानित करण्याचा ची संधी दिल्याबद्दल, मला हा सन्मान घेण्याची संधी दिल्याबद्दल मी अगोदर त्यांचे मनापासून आभार मानतो. वास्तविक मी त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलो नाही याचा आज मला खऱ्या अर्थाने खूपच बरं वाटायला लागलं. तिथे गेलो असतो तर ज्या व्यक्तीकडून मला या ठिकाणी समाधान झालेलं आहे सत्कार स्वीकारण्याचा, ती व्यक्तीकडून तर निश्चित केला नसता सत्कार. तर प्रकाश कळवणेकर माझ्या वडिलांचे ते मित्र होते आणि दत्तराम काणेकर यांच्यापासून या पत्रकारितेला मी सुरुवात केली. बातम्या लिहून, शाळेतल्या बातम्या त्यांच्याकडे प्रसिद्ध झालेली बातमी वाचून, आपुलीच बातमी वाचून खूप मनापासून समाधान व्हायचं. आणि नंतर गावात शाळेमध्ये गुरुजी सर सगळे माझं कौतुक करायचे. इथून ती पत्रकारिता करता करता आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आता अनेक पुरस्काराने आतापर्यंत सन्मानित केलेलं आहे. पुरस्कार मिळण्याबाबत समाजाचा किंवा अन्य लोकांचा एक संभ्रम वेगळा असतो, परंतु मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी मला जे सन्मान महाराष्ट्राच्या अनेक भागात मिळालेले आहेत ते, मी एका स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे आणि स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार ज्या वेगवेगळ्या संस्था चालवतात त्या संस्थांमधून मला हे पुरस्कार मिळालेले होते. त्यांच्यामध्ये मी काम केलेलं होतं. वास्तविक राजस्थान, आमच्या काश्मीर पासून केरळ पर्यंत काही ते बॉर्डर म्हणतात ते तिथपर्यंत आमचे स्वतंत्र सैनिक आहेत, कलकत्त्यामध्ये आहेत आणि त्या सगळ्या लोकांचा एक माझ्याशी युनिटी आहे आमची आणि तिथून माझा संपर्क वाढलेला होता. आणि ज्या वेळी मी त्या क्षेत्रात जायला लागलो मग त्या लोकांनी इकडे गोव्यात आल्यानंतर आमचं कौतुक केलं आणि मग त्या लोकांनी एक शिफारस करायला सुरुवात केली की उमेश गाड यांना हा पुरस्कार मिळायला पाहिजे. आणि तिथून हे सन्मान जे मला पुरस्कार जाहीर होत आहेत ते अशा पद्धतीनं कोणीतरी शिफारसी केल्या म्हणून मला हे सन्मान मिळालेले होते. एक फक्त बायोडायव्हर्सिटीचा छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार हा मला आमचे प्रदीप सर मोकादम यांच्या शिफारसीनुसार मिळालेला होता. आणि एक शैलेंद्र झिंगणे यांच्या 2 जणांच्या शिफारसीने 2 पुरस्कार मला मिळाले. बाकीचे सगळे पुरस्कार जे मला मिळाले होते ते सगळे पुरस्कार स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा असल्या कारणाने मिळाला. आणि आज मला त्याचा अभिमान वाटतो माझ्या वडिलांचा, कारण त्यांनी मला शाळेमध्ये शिकवलं नाही किंवा शिक म्हणून सांगितलं नाही आणि बँक अकाउंटवर पैसे ठेवलेले नव्हते, परंतु मला हा समाज दिलेला आहे जो आज त्या ठिकाणी सत्कार झाला असता तर आपण फॅमिली अटॅचमेंट झाली नसती. आणि मला सगळ्यात माझा छंद आहे की माझ्या कुठल्याही मित्राला कुठल्याही नेत्याला मी त्याला सांगतो की माझ्या घरी ये, एक घरी चहा पिऊन जायचं. माझ्या मुलीनं पण, छोट्या मुलीनं ती दिली चालवली आणि प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांना सांगितलं की माझ्या घरी चहा प्यायला यायला पाहिजे म्हणून. म्हणजे हे सगळं आमच्या वडिलांपासून चालत आलेलं आहे ते मी पुढे चालवलेलं आहे. मी स्वतः म्हणून कसलंच काम चांगलं केलं असं मला वाटत नाही. ह्या क्षेत्र वडिलांनी दाखवलेल्या मार्गावरून चालणं हे एवढंच मी काम करत आहे.
त्यामध्ये मी मोठा समाजाचा कुठलाही फेरबदल केला की समाज कार्य केलं की समाज सेवा वगैरे केली, हे काही माझ्याकडून तसं घडलेलं नाही. आता 60 वर्षानंतर जर मी जेव्हा रिटायर होईल तर नक्की समाजकार्य करेन आपणा सगळ्यांचा साथ घेऊन. तोपर्यंत माझा समाजकार्य असं काही उल्लेख नाही आहे. पत्रकारितेमध्ये तुम्हाला सांगतो की पत्रकाराला सुद्धा, आता तुम्ही म्हटलं म्हणून सांगतो की पत्रकाराला आजच्या स्थितीत सुद्धा एखाद्या बातमीसाठी 200 रुपये खर्च होतात एक बातमी मिळवण्यासाठी. आता तुम्ही सांगा 2000, 1500 ते 2000 रुपये मानधन घेणाऱ्या पत्रकाराला अशा बातम्या 100 बातम्या आल्या तर ती बातमी किती रुपयाला पडेल याचा विचार करायला पाहिजे. आज पत्रकारावर तर तोंडसुख घेणारे खूप असतात, पण पत्रकारांची समस्या जी आहे त्याचं आर्थिक हे जाय. निशिगंधाचे एक संपादक शशिकांत म्हणून होते, मला त्यांचं एक भाषण मी तरुण भारतच्या एका समारंभाला ऐकलं. त्यांनी म्हटलं या जगातला शेवटचा कमाई करणारा जो माणूस आहे तो पत्रकार. ज्याला त्यावेळी म्हटलं होतं की हमालापेक्षा कमी जर काय मिळत असेल तर ते पत्रकाराला मिळतं. अशी परिस्थिती पत्रकाराची आहे. लोक समाजाला काही पत्रकारांकडे बोलत असतात आणि ते आम्हाला घ्यायला पाहिजे, ते घेतल्याशिवाय कुणाचं आम्ही दावणीला बांधलेलो आहोत आणि काय हे सगळं पत्रकाराबद्दल बोलत असतात. परंतु समाजाचा हा भ्रम दूर करण्याचा प्रयत्न आम्ही कधी करत नाहीत. लोक काय बोलतात ते आम्ही करत नाही. आम्ही आमचं कार्य अविरतपणे करत आहोत सगळे पत्रकारांनी. डिजिटल मीडिया आज आमचं क्षेत्र वेगळं, आम्ही प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया आज यांची सांगड घालण्याचा जो तुम्ही प्रयत्न केलेला आहे आमच्या उमरसकर साहेबांनी आणि तुमच्या टीमने, त्याचं खरोखर कौतुक आहे. संपूर्ण गोवाभर तुम्ही हे काम करत आहात, यापूर्वी केलं. तुम्हाला शुभेच्छा आहे तुमच्या या योगदानाबद्दल. आमच्या सगळ्यांच्या एकत्रित संघटन करण्याची जी तुमची तळमळ आहे, ग्रामीण भागातले आम्ही पत्रकार समाजाला पुढे नेऊन दाखवतात. आमच्या समस्या, आमच्या वेदना समाजाला तुम्ही आज समस्या म्हणण्यापेक्षा त्या वेदनाच आहेत. आमच्या पत्रकारांच्या वेदना तुम्ही समाजासमोर मांडण्याचा वेगळ्या आज कारण आज डिजिटल युग झालेलं आहे. प्रिंट मीडियापेक्षा डिजिटल मीडियाला खूप संधी आहेत आणि चाहता वर्ग खूप आहे आणि त्यामधून तुम्ही आमच्या वेदना सगळ्यांसमोर मांडत आहात. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. माझ्या घराकडे तुम्ही आलात या ठिकाणी मुद्दाम. पुन्हा सर्वजण असे निश्चित यावे, आमच्या घराच्या माझ्या कुटुंबाशी जोडले जावे एवढी विनंती करतो आणि पुनश्च मी आपणा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. आज आम्ही कडशी मोपा आसात. आमचे एक झुंजार पत्रकार आणि उमेदी उत्साही असे उमेश गाड हांचो कित्याक तर न्ही पयर एक ऑल गोवा डिजिटल असोसिएशन ह्या संघटनेन पेडणे एक सगळ्या पेडणे तालुक्यातल्या पत्रकारांचो एक सत्कार भोवमान घडोवन हाडिल्लो आणि त्या सत्कारा वेळाचेर आमचो उमेश गाडा ताचे खंय तरी नांव एक चुकून उरिल्लें आणि ही उणीव भरून काडच्या खातीर जे हे जाला ते विचारले ते आता ते खातीर संस्थेचे अध्यक्ष आहात आणि सगळे त्यांचे सदस्य वांगडा आयल्या सगळे तेंच्यांनी आता मुद्दाम घराकडे वचून आपली जी आपल्या कडल्यान एक चूक घडली ती सुदारच्या खातीर त्याच्या मुद्दाम घराकडे आयला आणि म्हाका हाज्या खातीर एक सारखी उमेद आणि खुश जाता की न्ही आमचो उमेश गाड हेका हांव ल्हानपणा पासून म्हणजे आम्ही पत्रकारितेक सुरवात केल्ली त्या काळापासून साधारण ओळखता सारको. उमेश गाड तेन्ना थंय कसले शाळेची एक बातम्या कसले घेवन येतालो बी पेडण्या उत्तम कोटकाराच्या हॉटेलाचेर आमी बसताले थंय बी आणि ल्हवलो ते पळयलें जाल्यार न्ही बरो बी बेस्ट आसताले सगळ्यांनी. हेका भितून खूब हे पत्रकारितान हेका स्कोप भरपूर आसा अशें म्हाका दिसलेलें तेन्ना आणि तेजे कडेन आसलेय बी. आणि जेन्ना मागीर पत्रकारितेक सुरवात केली तेन्ना एक तेणे आपले एक दाखयलें आणि ताणें सिरियसली घेतलेलें की तांणी हे पत्रकारिता केल्ली जाल्यार ते आयज एक न्ही बऱ्यापैकी खडेगांठ अशे गोंयांतले पत्रकार जावपाचे म्हटल्यार तांकां आणि तेच्या बरोबर ते समाजसेवक समाजसेवाय सांबाळतात. तेच्या शिवाय आणखी तेचे कितकेशे राडावी आसतात. एक ते हाचे पूत आमचे स्वातंत्र्य सैनिकांचे एक पूत तांचे बापायन शंकर गाड यांनी खूब गोवा सुटके झुजा खातीर खूब योगदान दिल्लें आसा सारकें आणि ताची एक हें घेवन तो तेचे संस्कार घेवन आणि सगळी हें घेवन तो सबंद खंय खंय वावरता तेजे संस्कार ताचेर आणि ताका लागून म्हाका दिसता असो की हाका पत्रकारिते कडेन ताका चडशें लक्ष दिवचें शकूंक ना तो. ताजे कडेन ती एक
ह्या एबिलिटी हा एक बरो पत्रकार, त्याची भाषा बरी हा, सगळे बरें हा, म्हटल्यार तो सिरियसली घेत आणि हे करत जाल्यार तो आणखी हेच्या परसय आणखी नांव जोडटलो हो पत्रकार तो म्हणून. कितें आसूं, आयज तो तांच्या घरा कडेन सत्कार घडोवन हाडटा, ताचे पयलीं ताचे गोंयांतूच न्ही महाराष्ट्रानूय त्याच्या कार्याचे, त्याच्या म्हणजे त्याच्या वडिलांनी जे कार्य केलं आणि त्याच्या फाटल्यान तो जी हे चलयता परंपरा तांची, त्याची दखल घेवन ताच्या महाराष्ट्रानूय एक बऱ्यापैकी सत्कार जाल्यात. आणि आतां ह्यो जो सत्कार जाता तेका म्हाका खूब उमेद जाता आणि मनापासून हांव उमेश गाडाक परबी दिता. आणि तेंची जी फॅमिली आहा सगळी, ती घरकान्न आहा, ताची चलयो आहात, हे सगळं तेंच्या घरच्या हेका लागूनच ह्यो तो सगळें करूं शकला. तांकांय हांव देव बरें कर म्हणटा, सगळ्यांक देव बरें कर. सो आयज आजचे सत्कार मूर्ती श्री उमेश शंकर गाड हांच्या सत्काराक हांवें आयज हांगासर उपस्थित आसले. हांव सगळ्यांचे आयज हांगासर आभार मानता आणि हो कार्यक्रम सोंपलो अशें जाहीर करता. थँक्यू.